जय गुरु. जय गुरु। हम्म. अ, जय गुरु। जय गुरु. जय गुरु। जय गुरु। जय गुरु. सगळ्या सगळ्यांना स्क्रीन दिसतोय. आवाज हो ऐकू हो येतोय दिस हो माझा? सर दिसतात. ठीक हो आहे. सर. हा. तर आपण आजपासून प्रत्यक्ष गीतेच्या प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. हा. तर अ, आणि याचं एक आपल्याला म्हणजे ध्येय असावं म्हणून आपण परीक्षा डिसेंबरमध्ये जी परीक्षा आहे त्या परीक्षेला आपण सगळेजण हे होणार आहोत. बरोबर. हा. तर आधी आपण थोडके कृष्णाची प्रार्थना करूया गीतेचा अभ्यास सुरू करण्याआधी. मी म्हणतो आणि तुम्ही सगळ्यांनी ऐका. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. तर अ, हा श्लोक आहे हा. तसे कृष्णस्तुतीचे बरेच श्लोक आहेत, पण कृष्ण याला आपण जगद्गुरु या अर्थाने त्याला आपण नमस्कार करतोय, कारण त्याच्या गुरुकृपेने आपल्याला गीतेचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून हा जगद्गुरु रूप कृष्ण आहे. तो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करो अशी आपण त्याला प्रार्थना करतो. हं? दुसरा एक श्लोक आहे गीतेविषयी छान. तो असा आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता निसृता. तर याचा अर्थ असा आहे की ही गीता जी आहे ही केल्यावरती इतर शास्त्रांचा अभ्यास करण्याची काय गरज, कारण ही साक्षात पद्मनाभ म्हणजे विष्णू, कृष्ण किंवा विष्णू याच्या मुखातून निघालेलं आहे अमृत. त्यामुळे सगळी शास्त्र यातनं प्राप्त होतात, अजून काही अभ्यास करण्याची आवश्यकताच नाहीये असं. तर श्रोता म्हणजे काय? हा. निसृता. श्रोता. म्हणजे सृजन झालेलं आहे तिच्या, त्याच्या मुखकमलातून निघालेली आहे ही गीता साक्षात. म्हणजे बाकी सगळे हम्म. जे रचना आहेत ना त्या कोणी कोणी केलेल्या आहेत, पण आपल्या धर्मशास्त्राच्या फार कमी रचना आहेत की ज्या साक्षात परमेश्वर म्हणजे देवता, या विशिष्ट देवतांनी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी गीता साक्षात भगवान कृष्णांनी सांगितली आहे म्हणून तिचं महत्व वेगळं असं. हम्म. 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 तिसरा श्लोक. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजे सगळी जी वेदांचं जे उपनिषद आहे, उपनिषद ही सगळी या जणू गायी आहेत. हम्म. आणि त्या गायींचं दोहन कोण करतोय, तर गोपालनंदन. गोपालनंदन म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण. हम्म. आणि त्या गायीचा बछडा कोण आहे, वत्स कोण आहे, वासरू कोण आहे, तर पार्थ. हम्म. पण जसं लौकिक व्यवहारात सुद्धा गाय दूध ही आपल्या वासराकरता तिला पाना फुटतो, पण त्या दुधाचा लाभ हा सगळ्या जनांना होतो. तर तसंच म्हणजे त्याचा भोग, तो दुधाचं भोग कोण भोगतो, तर सगळेजण भोगतात गोदुग्ध, नाही का. तर असं या गीतामृत रूपी दुधाचं कोण हे कोणासाठी आहे भोगणं, हे कोण भोगू शकतो, सुधीर म्हणजे ज्यांची बुद्धी चांगली आहे अशा लोकांसाठी हे जणू गोदुग्ध किंवा गीतामृत आहे. साक्षात असं या सगळ्या उपनिषदांचं दोहन करू म्हणजे गायींनी सगळ्या उपनिषदांचं सार या गीतेत आपल्याला दिलेलं आहे कृष्णाने असं. या अर्थाने आपण या गीतेचं अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आपण प्रार्थना केली, आता पुढे जाऊया आपण. अ, बऱ्याच जणांनी त्या दिवशी ऐकू शकले नव्हते, काही काही जणांना ऐकण्यात अडचणी होत्या. तर म्हणून आपण अ, असं ठरवलं की आजचा जो वर्ग आहे हा थोडक्यात एक उजळणी पर्वाची पण घेऊया म्हणून. हं. तर आपण तेव्हा असं म्हटलं होतं की श्रीमद भगवत गीता याचा संधिविच्छेद काय, श्रीमद भगवत गीता ही कोणी लिहिली, तर कृष्णाने अर्जुनाला सांगितली. प्रत्यक्ष जे गीता आहे ती
पण लिहिली कोणी तर गणपतींनी लिहिली. व्यास ऋषींनी महाभारतात भीष्म पर्वात अध्याय 25 ते 42 अशा 18 म्हणजे गीता उपपर्व हे महाभारतातलं भीष्म पर्वाचं उपपर्व आहे. त्यात ही सांगितलेली आहे. बरोबर आहे. नंतर कधी लिहिली तर महाभारताच्या पहिल्या दिवशी म्हणजे कलियुग सुरू होण्याच्या 36 वर्ष आधी. कलियुग कधी सुरू झालं तर इसवी सन पूर्व 3102. म्हणजे 3102 अधिक 2025 अधिक 36 असं बघितलं तर साधारण 5163 वर्षांपूर्वी म्हणजेच द्वापार युगाच्या शेवटी शेवटी आणि कलियुगाच्या थोडंसं आधी त्यांनी दिली आहे. कारण त्याला लक्षात आलं की कलियुगात अधर्म बोकाळेल, त्यामुळे लोकांना कमीत कमी श्रमामध्ये थोडक्या याच्यात मोक्षज्ञान किंवा ज्ञानप्राप्ती कशी होईल, मोक्ष कसा मिळेल, त्याच्याकरता त्यांनी सगळ्या सगळ्या वेदांचं सगळा अभ्यास करायला लोकांना काही मार्गदर्शनही मिळणार नाही आणि काहीच नाही, तेवढी प्रवृत्ती पण होणार नाही. त्यामुळे थोडक्यात जे वेदांचं सार उपनिषद, उपनिषदांचं सार गीता आणि गीतेच अशी गीता सगळ्या वेदांचं सार म्हणून त्यांनी कृष्णाने आपल्याला दिली. मुख्य पात्र कोण कोण आहेत? कृष्ण, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र, दुर्योधन, भीष्म, द्रोण वगैरे वगैरे. किती श्लोक आहेत? 700 आवाज श्लोक. येत नाही. येतोय आवाज कोणाला? आम्हाला. हा, येतोय, आम्हाला येतोय येतोय. आवाज. येतोय ना? हा. तर 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत गीतेमध्ये. बरोबर. का सांगितली तर तात्कालिक त्याचं कारण आहे की अर्जुनाचा शोक आणि मोह, आधी मोह झाला त्याला सगळे आपले नातेवाईक बघून. मग आता यांना मारून मग काय होणार, मग शोक, मग भ्रमिष्ट म्हणजे मोह म्हणजे भ्रमिष्ट अवस्था थोडीशी. हां. आणि मग या त्या निमित्तानं कलियुगात आधी लोकांना योग्य प्रवृत्ती मार्गाचा म्हणजे धर्मानी प्रवृत्ती मार्ग कसा करायचा आणि त्यातून त्या प्रवृत्ती मार्गातून निवृत्ती मार्गाकडे कसं जायचं याचा उपदेश त्यांनी कृष्णाने दिला. कसं जायचं तर जेव्हा सकाम जी प्रवृत्ती मार्ग आहे, कामनिक म्हणजे बहुतेक वेळा आपण 100% सगळी कामं ही काहीतरी मिळावं म्हणून करतो, नाही का? ते न करता निष्काम कर्मयोग जेव्हा आपण केला जातो तेव्हा तो प्रवृत्ती मार्गातून आपण निवृत्ती मार्गाकडे जातो, संसारात राहून सुद्धा. हं? म्हणजे संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. संन्यास न घेता सुद्धा निवृत्ती मार्ग कसा अंगीकारायचा हे कृष्णाने आपल्याला इथं सांगितलंय. बरोबर. हा. नंतर गीता श्रवणाचा अधिकारी कोण? की ज्याला अभ्युदयाची आणि आपल्या आत्मोन्नतीची इच्छा आहे असे सगळे, स्त्री, शूद्र, अंत्यज सगळे. याला वर्णांचं आश्रमाचं काही बंधन नाही. हा सगळ्यात मोठा गीतेचा आहे की कारण काय गीता अगदी म्हणजे जसं आपण म्हणतो की तुम्हाला जर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएटच्या वर्गात जायचं असेल तर त्याला काही क्वालिफिकेशन लागतात की तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे, पदवी पाहिजे त्या शास्त्रातली वगैरे. पण गीतेचं असं आहे की तुम्हाला काही माहिती नसलं, पाटी कोरी असली तरी तुम्हाला गीता ही स्टेप बाय पायरी पायरीने त्या तुमची उन्नती थेट चित्तशुद्धीपर्यंत करून देते आणि पुढे ज्ञानमार्गात तुम्हाला प्रवृत्त करून थेट मोक्षापर्यंत नेते. त्यामुळे असं काही आधी काही तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे, ज्याला आपण प्री रिक्विसाईट म्हणतो, तसं गीता श्रवणाला आणि गीतेच्या अभ्यासाला तसं काही प्री रिक्विसाईट नाहीये की जसं उपनिषद अभ्यासासाठी साधन चतुष्टय पाहिजे, विवेक, वैराग्य वगैरे वगैरे सगळं पाहिजे, तर तसं गीतेला नाहीये. हं? गीतेच्या अभ्यासाचं काय तर भक्तियुक्त कर्मानी किंवा त्यालाच योग म्हणतो आपण, चित्तशुद्धी की ज्यांनी ज्ञानमार्गाचा अधिकार प्राप्त होतो आणि ज्ञानात कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती हे ज्ञानाने होणार आणि पुढे मोक्षप्राप्ती. तर हे अंतिम उद्दिष्ट आपलं गीता अभ्यासाचं ते की मोक्षप्राप्ती. हं. गीता ही काय आहे तर वैदिक पौराणिक धर्मशास्त्र. तर हे धर्मशास्त्र किंवा स्मृतीचा भाग समजला जातो गीता. पण हे वेद आणि उपनिषदांचं सार आहे. वेदांशी आणि उपनिषदांशी याचा जवळचा म्हणजे त्याचंच सार आहे, ते वेगळं नाहीच आहे ते. कारण म्हणूनच ते आपण गीतेच्या प्रत्येक पाठाच्या अध्यायाच्या शेवटी ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे उपनिषत्सु असं म्हणतो. म्हणजे उपनिषदांचं आणि ब्रह्मविद्येचं हे सार आहे असं. उपासना पण आहे कारण त्यांनी आपण परमात्म्याच्या किंवा परब्रह्माच्या अधिक जवळ जातो. मंत्र आहे कारण तिचं मनन
चिंतन आवश्यक आहे आणि ज्ञान तर आहेच आहे. आपण काय शिकणार आहोत या वर्गामध्ये? प्रत्येक श्लोक, संधिविच्छेद, म्हणजे नंतर त्याचा अन्वय, श्लोकांचा शब्दशः व शांकर तत्वज्ञानानुसार सोपा अर्थ व माहिती. तर मी ते शांकर तत्वज्ञान का शब्द केला? कारण गीतेचं जे टीका आहेत त्या बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या भूमिकातून लिहिलेल्या आहेत. सगळ्यात पहिली टीका जी आज उपलब्ध आहे ती भगवान म्हणजे आचार्य शंकराचार्यांची, अद्वैत तत्वज्ञान वर आधारित. त्याच्यानंतर मग रामानुजाचार्य विशिष्टाद्वैती, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, नंतर पुढे ज्ञानेश्वरी पण ज्ञानी लिहिली की जी जवळपास अद्वैतावरतीच आहे. नंतर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य केलं की ज्याचं ती पण गीतेवरची टीकाच आहे. त्याच्यात कर्म कर्मावरती जास्त भर दिला. पण तरी अद्वैत आणि कर्म असं, पण कर्मावरती जास्त भर दिला. नंतर आधुनिक काळात ओशो, आचार्य रजनीश किंवा ती काय गीता जशी आहे तशी, तसं ते स्वामी प्रभुपाद, ते पूर्ण द्वैतपर आहे. हं, तर अशा पद्धतीने लिहिलं आहे. तर बहुतेक जण आपण जे आहोत तर हे अद्वैत मार्गाचे आपण उपासक आहोत, मग त्याच्यावर आपली श्रद्धा आहे. तर त्यानुसार आपण श त्याचा सोपा अर्थ त्या तत्वज्ञानानुसार मी माहिती देईन. मूळ पुस्तकात असं काही शंकर तत्वज्ञानानुसार असं नाहीये, पण ही माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला ही जास्तीची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. हं? आणि कधी कसं काय, तर हे वर्ग आपले आठवड्यातून 2-3दा होतील, 40-40 मिनिटांचे, झूम वरती ऑनलाईन. याचं रेकॉर्डिंग आपण घेऊ. पहिल्या दिवशीचं काही आमचा गोंधळ झाला त्यामुळे झालं नाही, पण ह्याच्या पुढे सगळे वर्ग हे रेकॉर्डिंग असणार आहेत. आणि परीक्षा आपली 22 डिसेंबरला आहे. आपल्या घरूनच द्यायची आहे. हे सगळं शिकण्याकरता आपल्याला घराच्या बाहेर पडायची गरज नाही, सगळं आपल्या घरच्या घरी होणार आहे. परीक्षा, प्रमाणपत्र वगैरे सगळं. पहिल्या परीक्षेला पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 अध्याय आहेत. समजलं? याच्यावरती कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. मग आपण पुढे जाऊया, ऍक्च्युअल शिकण्याची सुरुवात करूया. बोला. सर सर मला 22 एक डिसेंबर विचारायचं सोमवार. एक एक जण विचारा. देवी विचार. देवी. 22 डिसेंबर हा सोमवार आहे. ठीक आहे, जे काय असेल 22 की 25 असं काहीतरी आहे, पण आहेत म्हणजे साधारण, अच्छा जे असेल ते अच्छा, ओके. साधारण. हा हम्म. हा बाकी सर कोणाला? खूप छान. सर एक मिनिट पहिला सर एक मिनिट. श्रीमद भगवत गीता अशी फोड केली आहे ना, तर श्रीमद द आहे का त आहे तिथे? मूळ मूळ शब्द आहे तो, पण जेव्हा ती संधी होते, हं, हा ज्यांना थोडा तेव्हा त संस्कृतचा आहे. ज्यांचा थोडाफार अभ्यास, त्यामुळे ते द होतो असं आहे. जसं आपण ठीक. सद्गुरू म्हणतो, तर सद्गुरूची फोड हं. आहे सत अधिक गुरु, पण जेव्हा ते एकत्र केलं जातं तेव्हा सद्गुरू होतो. तत्सद ब्रह्मार्पणमस्तु म्हणतो आपण. तत् सत ब्रह्मार पण ते तत्सद सद होतं, सद ब्रह्मार तसं असं. अच्छा. ठीक आहे, शुभांगीताई विचारा. काही नाही, मी म्हणलं मी अटेंड करू शकले नाही, पहिला मला कळलाच नाही, पण आज तुम्ही परत घेतलं आणि माहिती सगळी मिळाली, त्याच्याबद्दल मेनी मेनी थँक्स. बरं, ठीक आहे. तर आपण आता पुढे जाणार आहोत. सगळ्यांनी. हा सर एक आता मिनिट विचारू का? काय? सर हा बोल. एक मिनिट विचारू. ते शंकर तत्वज्ञान म्हणजे काय सर? शंकर अं, श- तत्वज्ञान. शांकर तत्वज्ञान म्हणजे, एक मिनिट हा. तर आचार्य आचार्य जे आपले आदिशंकराचार्य जे होते, त्या आदिशंकराचार्यांनी जे तत्वज्ञान प्रस्तुत केलं अद्वैत, त्याला म्हटलं जातं शांकर तत्वज्ञान. आदिशंकराचार्यांनी ज्याचा पाया घातला, मूळ की जे वेद आणि उपनिषदांमध्ये अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? जीव आणि जीवात्मा आणि परमात्मा याच्यात भेद नाही. ते एकच आहेत, ते दोन नाहीत. हा अगदी सोप्यात सोपी त्याची व्याख्या त्या शांकर तत्वज्ञानाची, किंवा ज्याला अद्वैत तत्वज्ञान पण म्हणतात, त्याची व्याख्या म्हणजे काय? जीवात्मा आणि परमात्मा हे दोन्ही मूलतः एकच आहेत, दोन्ही आत्माच आहे. तो आत्मा जेव्हा आपण कोण, आत्मविस्मृती ज्याला होते, त्या परमात्म्याचा जो आपण परमात्म्याचेच अंश आहोत, पण ती आपल्याला आत्मविस्मृती होते, आपली खरी ओळख आपल्याला माहिती नसते. जसं हनुमानाचं झालं होतं की तो विसरला होता त्याच्यात किती शक्ती येते, पण नंतर त्याला जेव्हा उपदेश करण्यात आला
तेव्हा त्याला त्याच्या स्वसामर्थ्याची जाणीव झाली. तर तसंच अद्वैत तत्वज्ञान असं सांगतो की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे आपल्यामध्ये आपण सगळे परब्रह्मच आहोत, परब्रह्माचेच अंश आहोत, फक्त आपल्याला विस्मृती झाली आहे. ती जाणीव झाली की आपण मुक्त होऊ, असं. हं असं. ठीक आहे. हा. ठीक तर आता आपण, धन्यवाद. हा, आता इथं मी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ही जी म्हणजे आपलं जे पाठ्यपुस्तक आहे या पहिल्या परीक्षेचं, ते मी तुम्हाला स्क्रीनवर सध्या दाखवलेलं आहे. हे आपण तुम्हाला बहुतेकांना दिसत ज्यांनी नाही, ज्यांनी स्क्रीन नाही दिस दिसत आहे. स्क्रीनवर बाकीच्यांना काहीच दिसतोय? आलं नाही. हो अच्छा, काय दिसतंय सर. दिसतोय हो सर. दिसतोय सर. दिसतोय, व्यवस्थित दिसतोय. व्यवस्थित दिसतंय ना? हा. हा ज्यांना आले दिसत आले. नसेल त्यांचं काहीतरी स्वतःचं सेटिंग काहीतरी बघा. ठीक आहे. हा, ठीक पुढे आहे. सरकवा ते बघ. म्हणजे डाव्या बाजूला म्हणजे फक्त येते. डाव्या बाजूला ओढा म्हणजे दिसते. हा हा, ठीक आहे. तर आता आपण हा अध्याय सुरू करणार आहोत. गुरूंची म्हणजे जगद्गुरु कृष्ण त्यांची आपण प्रार्थना केलेली आहे, गीतेची पण स्तुती केलेली आहे, आणि असं गुरु आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण या अभ्यासाला सुरुवात करत आहोत. आता इथं, आणि ही पुस्तकं तुम्हाला मिळणारच आहेत काही दिवसात, ज्यांनी मागितली आहे त्यांनी, आणि नाहीतरी याची सॉफ्ट कॉपी पण मी ग्रुपमध्ये टाकलेली आहे. परत एकदा टाकीन जे नंतर जॉईन झाले त्यांच्याकरता. हां, त्यामुळे अगदी पुस्तक नाही म्हणून कोणाचं अडायला नको, मोबाईलवरती तुम्हाला हे दिसणारच आहे. हां, आता हे मी श्लोक वाचीन, आणि उच्चारण, योग्य उच्चारण हा आपल्या सध्या तरी याचा उद्देश असा नाही की प्रत्येकाकडनं अगदी उच्चारण अचूक करून घेणे. त्यामुळे सध्या मी त्याच्यावर भर देत नाहीये. हळूहळू आपण कसं उच्चारण करायचं वगैरे ते त्याचे नियम वगैरे मी सांगेन. पण सध्या आपण म्हणजे तुम्ही ऐका मी कसं म्हणतो ते, आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. ठीक आहे. हां. श्री गुरु गणेशाय नमः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा झाला मूळ श्लोक, पहिला श्लोक. आता याचा आपण पदच्छेद बघूया. पदच्छेद म्हणजे काय? तर संस्कृतमध्ये जी प्रत्येक शब्दांची संधी झालेली असते आणि शब्द एकमेकात त्यामुळे मिसळलेले असतात, त्यामुळे अर्थ समजायला कधी कधी समजत नाही. तर म्हणून आपण ते शब्द सुटे सुटे करणार आहोत. धृतराष्ट्र उवाच. तो धृतराष्ट्र का झालं? तो विसर्ग त्या उ असल्यामुळे, स्वर असल्यामुळे त्याचा लोप झाला होता, तो आपण वेगळा केला. धृतराष्ट्र हा उवाच. पदच्छेद. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः मामकाः पांडवाः च एव किम अकुर्वत. आता किम अकुर्वत जे होतं, किम अकुर्वत ते किम अधिक अकुर्वत असं झालं. पांडवाः च एव हे आपण 3 शब्द वेगळे केले. हां, किम अकुर्वत संजय. तर हा झाला पदच्छेद. म्हणजे आता ज्यांना थोडंफार संस्कृत माहिती आहे त्यांना आता बरेच शब्द हे छोटे छोटे शब्द ओळखीचे वाटायला लागतील, आणि ते थोडासा अर्थ समजायला लागेल. नाही समजतला तरी हरकत नाही, पुढे आपण येतोच आहोत. आता याचा अन्वय बघूया. अन्वय म्हणजे काय? तर इथे या अन्वयार्थामध्ये जे बोल्ड लिहिलेलं आहे ना, ते शब्द मी वाचतोय. आता अन्वय म्हणजे काय असतं? तर हे जे संस्कृत शब्द आता पदच्छेद केल्यावरती त्या शब्दांचा आपण क्रम जो आहे तो थोडासा मागे पुढे करतो, सोपा करतो, की जेणेकरून एक सलग वाक्य तयार होतं. जसं आपण खातो मी आंबा खातो, हां, आंबा खातो मी, असा जो गोंधळ होतो, तर तसं नाही. तर मी आंबा खातो, हा जसं कर्ता कर्म क्रियापद अशा, तर अशा पद्धतीने जो सुसंगत किंवा क्रमबद्ध क्रम नीट लावणे, त्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं अन्वय. तर अन्वय काय या वाक्याचा, पहिल्या श्लोकाचा? हे संजय, इथे हे अपेक्षित आहे. हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामकाः च एव किम अकुर्वत. हा प्रश्न आहे. पांडवाः. हा, पांडवाः किम अकुर्वत. आता इथं याचा आपण अर्थ बघूया. काय? तर हे संजया, म्हणजे आता इथं बघा, आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की कृष्ण व्यास ऋषींनी, कृष्णाने नव्हे,
व्यास ऋषींनी धृतराष्ट्राने प्रार्थना केल्यावरून की मला काय समजून घ्यायचं हे सगळं काय चाललंय ते, आणि मी तर आंधळ आहे. तर व्यास ऋषींनी संजयाला दिव्य दृष्टी दिली होती आणि त्याला सांगितलं होतं की तू धृतराष्ट्राला याचं रिपोर्टिंग कर, म्हणजे तू राजसभेत बसून सुद्धा तुला कुरुक्षेत्रात युद्धावर काय चाललं आहे ते दिसेल. बरोबर. मग त्याप्रमाणे मग आता धृतराष्ट्र पहिला म्हणजे सुरुवात झाली. आता धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. धृतराष्ट्र उवाच, उवाच म्हणजे बोलला, म्हणाला. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया. संजय, आता बघा मूळ श्लोकात संजय हा शब्द शेवटी आलेला आहे, पण आपण अन्वयामध्ये हा पहिल्यांदा घेतला. कारण आपण जेव्हा वाक्य म्हणतो तेव्हा अरे बाळा, अरे मुला असं आधी म्हणतो ना, म्हणजे हाक मारतो त्याला. तसं त्यांनी हे संजया. नंतर तो म्हणतो धर्मक्षेत्रात कुरुक्षेत्रात. आता धर्मक्षेत्रात आणि कुरुक्षेत्रात हे काय, तर याचा अर्थ असा की कुरुक्षेत्र ही जी भूमी आहे ना, ही फार प्राचीन कालापासून धर्मक्षेत्र म्हणजे फार पवित्र अशी ही कुरुक्षेत्र मानले गेलेलं आहे. म्हणजे तिथं अन्नदान करणं, मोठमोठी दानं करणं, यज्ञ करणं हे फार पुण्यप्रद म्हणजे विशेष फळ मिळणारं असं समजलं जातं. जसं तीर्थक्षेत्रांचा जसा महिमा असतो तर तसाच कुरुक्षेत्राचा पण महिमा आहे. तर म्हणून म्हणतो तो की अशा या धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रात हा मामकाहा. आता मामकाहा म्हणजे काय, माझे. हा जसं आपण असं मराठीत खेडेगावात जसं मापलं तुपलं असं म्हणतात ना, तसं हे संस्कृतमधलं मामकाहा असं म्हणजे माझे. व आणि च म्हणजे आणि, माझे आणि हा पांडवांचे. म्हणजे पांडव हा म्हणजे आणि पांडव. हा आता ते युयुत्सव हा, युयुत्सव हा म्हणजे काय, तर युद्धाला उत्सुक असलेले. युद्धाला उत्सुक असलेले युयुत्सु. हा तर युद्धाला उत्सुक असलेले माझे माझे पुत्र, मामका म्हणजे माझी माणसं किंवा स्वजन, आणि पांडव यांनी किम अकुर्वत म्हणजे काय केलं, म्हणजे काय काहीतरी झालेलं आहे. आणि मग संजय त्याचं सांगतोय. जसं क्रिकेटमध्ये कॉमेंट्रेटर्स हे कॉमेंट्री देतात की त्यांनी सिक्सर मारली, तसं इथं संजय जे दिसतंय ते सांगतोय, झाल्यावरती सांगतोय असं. किम म्हणून हे भूतकाळात आहे. किम अकुर्वत. तर हे पहिल्या श्लोकाचा मूळ अर्थ काय, म्हणजे पूर्ण अर्थ, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाला उत्सुक असलेल्या माझ्या मुलांनी आणि पांडवांनी काय केलं असं. समजलं? ठीक आहे. आता पुढचा श्लोक. छान समजलं सर. तर समवेता म्हणजे काय? बरोबर हा असलेले. हा बरोबर. हा समवेता. समवेता म्हणजे बरोबर असलेले, हा एकत्र जमलेले. एकत्र जमलेले हे सगळे एकत्र जमले होते ना, म्हणून. हा 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 आता संजय उवाच. आता त्याला संजय उत्तर देतोय. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. हा झाला दुसरा श्लोक. आता याचं अन्वय बघूया आपण. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधन तदा. आता बघा इथं हा वरती आपण म्हणताना अनुस्वार दिलाय पांडवानीकं, हा पण खाली अन्वय करताना सगळ्या अनुस्वारांचा आपण म करतोय. कारण आता अनुस्वार आणि त्याचे जे नियम आहेत, जसं पांडवानीकं व्यूढं, व्यूढन वगैरे ते द करणं वगैरे, तर ते आता नियम लागून असतात मग अन्वयाला. हां सॉरी पदच्छेदाला. हां तर त्यामुळे आता ते सगळे पांडवानीकमला अनुस्वाराचा पण म केला, व्यूढमचा व्यूढ म अर्धा केला. हां आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. हे सगळे शब्द आपण सुटे केले. हां आता याचा अन्वय बघूया. आता अन्वय काय, तदा. तदा म्हणजे तेव्हा. ऍक्च्युली आधी तू पाहिजे, तू तदा. पण हां म्हणजे तो संजय सांगतो हां की पण तेव्हा हां राजा दुर्योधन पांडवानीकं दृष्ट्वा तू आचार्यम
उपसंगम्य वचनम अब्रवीत. हम्म. आता याचा अर्थ काय? तेव्हा म्हणजे त्या युद्धात सगळे जमले असताना राजा दुर्योधन हा व्यूढम म्हणजे व्यूढ म्हणजे काय की विशेष रचना त्याला म्हणतात व्यूढ म्हणजेच ज्याला आपण व्यूह म्हणतो चक्रव्यूह मकरव्यूह वगैरे वगैरे शकटव्यूह वगैरे जे वेगवेगळे व्यूह रचायचे युद्ध करताना तेव्हा तर त्यांनी एक विशिष्ट युद्ध म्हणजे व्यूढम म्हणजे व्यूहरचना केलेल्या पांडवानीकम म्हणजे पांडवांच्या सेनेला बघून दृष्ट्वा म्हणजे बघून हा तू हा पण हा आचार्यम. आता इथं आचार्य हा शब्द तसा आपण म्हणताना भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य वगैरे म्हणतो पण मूळ जो खरे आचार्य ते तिचे होते ते दोनच एक म्हणजे कृपाचार्य आणि द्रोणाचार्य कारण ते प्रत्यक्ष पांडव आणि कौरवांना त्यांनी शिकवलं होतं म्हणजे ते त्यांचे गुरु होते म्हणून त्या दोघांनाच खरी आचार्य ही संज्ञा त्या दोघांचीच होती. पितामहांना आदरांनी भीष्माचार्य म्हणायचे पण तर आता इथं आचार्य म्हणजे द्रोणाचार्य कारण त्यांचे कृपाचार्यांनी थोडे दिवसच शिकवलं मग त्यांनी द्रोणाचार्य झाले त्यांचे गुरु त्यामुळे तो आचार्यांकडे हा आचार्यम हा ही द्वितीय आहे हा विभक्ती संस्कृतमधली. उपसंगम्य उपसंगम्य म्हणजे उप म्हणजे जवळ जाणे संगम्य म्हणजे संगम होणे किंवा अगदी जवळ जाणे त्यांच्या जवळ जाऊन हा वचनम अब्रवीत म्हणजे काहीतरी तो वचन बोलला दुर्योधन. म्हणजे बघा हा गीता सुरू कुठनं झाली आहे पहिला प्रश्न विचारलाय धृतराष्ट्राने संजयाला. संजय सांगतो की दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांनी त्या द्रोणाचार्यांना काहीतरी आता विचारलंय. हम्म? हा झाला आपला दुसरा श्लोक. याच्यात काही विचारायचं आहे? निकम म्हणजे सेना का? नाही नाही पांडवानिकम म्हणजे पांडवांची असं म्हणजे ते निकम अशी म्हणजे सेना नाहीये हा म्हणजे पांडवांना किंवा पांडव आणि पांडवांची जमलेली माणसं या अर्थाने पांडवांचे लोक असं या अर्थाने पांडवानिकम त्याचा पांडवांचे अर्थ सैन्य म्हटलं तर नाही नाही कसं आहे ना ते सैन्य सैन्य या शब्दाला असं हा पांडवानिकम ही म्हणजे पांडवांचे लोक असं म्हणता येईल याला. अच्छा. हा हा मूळ शब्द हा सैन्य असं नाहीये पण त्याचा अर्थ सैन्यच होतो कारण पांडवांचे काही नोकरचाकर काही तिथे आलेले नव्हते युद्धभूमीत ते आपल्या तंबूत असतील हे सगळे सैन्यच होतं म्हणून त्या अर्थाने म्हणायचं त्यांना सैन्यच आहे पण मूळ पांडवानिकम म्हणजे सैन्य नाही अर्थ त्याचा असं पण आपण इथं म्हणताना सैन्य म्हटलं तरी चालेल असं हा म्हणजे शब्दशः अर्थ सैन्य त्याचा हा पांडवांनिकम आहे ना. अर्थ काय होतो? पांडवांची सेना असं समजा तुम्ही पांडवांच्या सेनेला बघून असं हा बर बर हा हा पण ठीक आहे शब्दशः अर्थ फक्त पांडवांचे एवढाच आहे ना. बस बस हा सेना पांडवांच्या अज्ञा पांडवांच्या लोकांना बघून असं असं हो. हा, ठीक आहे. आता पुढचा श्लोक आता मग या तिसरा श्लोक आपण बघूया. हा आता कोण म्हणतोय हा श्लोक दुर्योधन म्हणतोय हा कोणाला म्हणतोय द्रोणाचार्यांना काय म्हणतोय पश्यैतां पांडुपुत्राणाम् आचार्यं महतीं चमुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आता याचं पदच्छेद काय पश्य एताम पांडुपुत्राणाम आचार्यम हा महतीम चमूम हा व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. म्हणजे इथं तो म्हणतोय की आता याचा अन्वय बघूया तो काय म्हणतोय हे आचार्य तव आता बघा क्रम एकदम बदललाय हा तव म्हणजे आपल्या किंवा तुझ्या किंवा तुमच्या धीमता बुद्धिमान शिष्येण म्हणजे तुमच्या बुद्धिमान शिष्याने म्हणजे कोणी तर इथं हा द्रुपदपुत्रेण तुमचा बुद्धिमान शिष्य कोण द्रुपदपुत्र तर द्रुपदपुत्र कोण होता दोन होते एक शिखंडी आणि दुसरा दृष्टद्युम्न बरोबर पण शिखंडीचा रोल वेगळा आहे इथं पांडवांनी दृष्टद्युम्नाला सेनापती म्हणून नियुक्त केलं होतं बरोबर म्हणून तो व्यूह कोणी रचला होता
पांडवांचा सेनापतींनी. सेनापती कोण? दृष्टद्युम्न. तर त्या दृष्टद्युम्नानी रचलेला, आणि तो कोण आहे? तुमचाच बुद्धिमान शिष्य आहे, असं तो दुर्योधन त्यांना उपरोधिकपणे म्हणतोय. की तुमच्याच बुद्धिमान शिष्य असलेल्या दृष्टद्युम्नाकडून व्यूढाम म्हणजे विवर असलेली पांडुपुत्राणाम म्हणजे पांडुपुत्रांची एताम म्हणजे ही महती मोठी चमू. चमू म्हणजे टीम किंवा संघ किंवा सेना. पश्य बघा. हं. आचार्यांना तो सांगतोय असं म्हणजे किंचितच हे उपहासात्मक तो म्हणतोय, बघा केवढं मोठं सैन्य आहे, आणि हे कोणी केलेलं आहे? तुमच्याच बुद्धिमान शिष्यांनी केलेलं आहे. असं टॉन्टिंग थोडंसं केलेलं आहे त्यांनी, दुर्योधनाने. तर आता पुढचा श्लोक. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. तर आता काय आहे? आता सेनेचं तो अजून वर्णन करतोय. कोणाचं? पांडव सेनेचं. कारण अग्रभागी हे द्रोणाचार्यांचा रथ, भीष्माचार्यांचा रथ वगैरे हे सगळे अग्रभागी होते, आणि त्यांना समोर सगळं पांडव सैन्य, पांडवांची सेना, त्यांचा व्यूह दिसत होता. तर तो सांगतोय त्यांना, बघा, अत्र शूरा, अत्र शूरा हा महेश्वासा हा भीमार्जुन समाहा युधी युयुधान विराट च द्रुपद च महारथ. तर आता काय वर्णन? अत्र, आता याचा अन्वय असा, अत्र महेश्वासा. तर महेश्वासा म्हणजे काय? इशू, इशू म्हणजे धनुष्य. इशू म्हणजे धनुष्य. तर महा इशू म्हणजे महेशू, आणि महेश्वासा म्हणजे ज्यांनी मोठमोठी धनुष्य धारण केली आहेत असे. युधी, युधी म्हणजे युद्धात. भीमार्जुन समाहा म्हणजे भीम आणि अर्जुनासारखे. शूराहा म्हणजे शूरवीर, अनेक, सगळे बहुवचन आहेत. महेश्वासाहा, भीमार्जुन समाहा, शूराहा संती. संती म्हणजे आहेत. संती हे अध्यारूत आहे, आहेत. जसं की, परत हे अध्यारूत, यत युयुधान च विराट च नाही, द्रुपद आधी पाहिजे, द्रुपद महारथ. तर हे आता तिथं कोण कोण आहेत बघा. तर मोठमोठे धनुष्य घेतलेले, युद्धामध्ये भीम आणि अर्जुनासारखेच, नुसते भीम आणि अर्जुनच तिथं मोठे असे नाही, अजून त्यांच्यासारखे बरेच आहेत. कोण कोण? तर शूरवीर. युयुधाना, सात्यकी, जो कृष्णाच्या म्हणजे यदुवंशातलाच होता, सात्यकी. तर तो पांडवांकडनं लढत होता. तर तो, त्याचं नाव, दुसरं नाव होतं युयुधान तो. नंतर विराट राजा, नंतर द्रुपद राजा, हे सगळे, हे तिघं म्हणजे महारथी. तर हे महारथ्यांची ते आधी नावं घेतोय तो, की हे सगळे मोठमोठे म्हणजे महान योद्धे, या अर्थाने महारथी. महारथ याचं एक विशिष्ट व्याख्या आहे, ती मी पुढच्या वेळेस सांगेन, की अमुक एक जो पराक्रम करतो, त्याला महारथी असं म्हटलं जातं पूर्वीच्या युद्धशास्त्रानुसार. तर हे सगळे महारथी होते. अजून म्हणजे संपले नाहीत, हे तीनच आहेत, अजून पुढे ते सुरू झालंय. पाचवा श्लोक. धृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. तर इथं परत आपण संधिविच्छेद किंवा पदच्छेद करणार आहोत. धृष्टकेतुः चेकितानः काशीराजः च वीर्यवान. नंतर पुरुजित कुंतीभोजः च शैब्यः च नरपुंगवः. तर मध्ये मध्ये हे त्यांची विशेषण आहेत, जसे वीर्यवान आणि नरपुंगवः, नंतर महारथा, ही सगळी त्यांची विशेषण आहेत. तर याचा आता अन्वय बघू आपण. सॉरी, तर च म्हणजे पुढच्या श्लोकांचं जे कंटिन्युटी आहे, च आणि
धृष्टकेतू, चैकितान आणि म्हणजे हे वीरवान असे. नंतर काशीराज, काशी राज्याचा राजा, पुरुजित, कुंतीभोज, हा, आणि नरपुंगवा हा म्हणजे पुंगवा म्हणजे श्रेष्ठ, नरश्रेष्ठ असा शैब्य राजा, शिबी राजा किंवा शैब्य राजा असं. तर हे अजून त्यांची वर्णनं सुरू आहेत. हा, तर 6वं, युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. तर आता याचं पदच्छेद. युधामन्युः च विक्रान्तः उत्तमौजाः च वीर्यवान् सौभद्रः द्रौपदेयाः च. तर द्रौपदेयाः का आलेलं आहे? कारण हे द्रौपदीला 5 पुत्र होते म्हणून ते बहुवचन आहे, म्हणून द्रौपदेयाः. सौभद्र हा म्हणजे सुभद्रेचा मुलगा. कोण? सुभद्रेचा मुलगा कोण? अभिमन्यू. बरोबर. अर्जुनाची पत्नी सुभद्रा, जी कृष्णाची बहीण होती, आणि सुभद्रेला झालेला जो मुलगा तो अभिमन्यू. आणि द्रौपदी म्हणजे द्रौपदीची 5 मुलं, हे सगळे महारथी आहेत. त्याचं अन्वय कसा होईल? च विक्रांता युधामन्यू च वीर्यवान उत्तमौजाः सौभद्रः द्रौपदेयाः सर्वे एव महारथाः संती. संती हे अध्यारोत आहे. संती म्हणजे आहेत. असे सगळे इथं समोर आपल्याला एवढे सगळे महारथी दिसत आहेत पांडव सेनेतले. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. आतापर्यंत काही विचारायचं आहे का? हे पांडव सेनेचं वर्णन झालं इथं. आपली स्पीड वगैरे बरोबर आहे ना? समजतंय सगळ्यांना? हो सर. हो सर. हो हा, हो हा, ठीक आहे. हा, हा. तुम्हाला जर कुठेही शंका आली तर लगेच, म्हणजे श्लोक संपल्यावर लगेच विचारायची. मध्ये नाही तर मध्ये नका विचारू, पण श्लोक संपल्यावर लगेच विचारायची. हा, हा. अस्माकं तु विशिष्टा ते ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. आता ही त्यांचं वर्णन झालं. आता आपल्याकडचं. तर आता तो सांगतो. म्हणजे आधी पदच्छेद बघूया. अस्माकम, तू. आता आपलं तर काय आहे? आपलं तर विशेष आहे. कोण कोण आहे? हां, ये तान निबोध द्विजोत्तम नायकाः मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. तर हे द्विजोत्तमा म्हणजे इथं अर्थ त्यांनी ब्राह्मण श्रेष्ठ दिलाय, पण माझ्या दृष्टीने द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण नाही, तर सगळे ज्यांचं उपनयन संस्कार होतो त्या सगळ्यांना द्विज म्हटलं जातं शास्त्रात. त्यामुळे जो द्विजश्रेष्ठ असंच म्हटलं तरी योग्य राहील. की ज्याने विशिष्ट म्हणजे शिक्षण घेतलेला, ज्याला आपण आधुनिक भाषेत सुशिक्षित आणि अशिक्षित, तर द्विज म्हणजे सुशिक्षित या अर्थाने. तर सगळे छान शिकलेले, शस्त्रविद्या शिकलेले अशा श्रेष्ठा अस्माकम म्हणजे आपल्या, हा षष्ठी विभक्ती, तू ये जे विशिष्ट आहेत, जे म्हणजे मुख्य मुख्य जे आहेत, तान त्यांना निबोध म्हणजे त्यांना, बोध म्हणजे समजणे नाही का, तर निबोध म्हणजे नीट समजवून घे. निबोध म्हणजे निरतः बोध म्हणजे पूर्ण समजून घ्या तुम्ही. हां, काय आहे ते? की जे संज्ञार्थम मम सैन्यस्य नायकाः तान ब्रवीमि. ते आपापल्या सैन्यातले नायक आहेत, त्यांची मी आता नावं घेतोय तुमच्या समजण्यासाठी, ते तुम्ही समजून घ्या. तर इथं आता पुढच्या ह्याच्यात कौरव सैन्याचं वर्णन होईल. इथे आपलं आता वेळ संपत आली आहे, त्यामुळे आपण इथं 7 श्लोकांवरती इथं थांबूया. हा, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. इथे हे द्विजोत्तम जे आहे ते हम्म. ऍक्च्युली द्रोणाचार्यांनाच उद्देशून आहे ना? आहे द्रोणाचार्याचा उद्देशून, पण ब्राह्मण या अर्थाने नाही, तर म्हणजे कारण ते शस्त्रविद्या जाणणारे होते त्या अर्थाने त्यांना द्विजोत्तम असं म्हटलेलं आहे, ब्राह्मण म्हणून नाहीये असं. हा, कारण इथं पण प्रसंग मग युद्धाचा आहे. हा, बोला. पण मग आपण
तसं की उपनयन संस्कार झालेले